नमस्कार, मी प्राची गोडबोले. श्री विष्णू सहस्त्र नामार्थ आपण बघतोय आणि आपण 5व्या श्लोकापर्यंत आलेलो आहोत. विष्णू हे या विश्वाचं नाव आहे. श्री विष्णू ही संज्ञा ह्या विश्वाला दिली असे आणि त्याच्यामुळे श्री विष्णूचं जे पद आहे हे विष्णू परंपरेप्रमाणे पुरुषोत्तम पद, ते श्री विष्णूचं पद आणि विष्णू परंपरेचं ज्ञान ह्याला अनुसरून विष्णू सहस्रनामामध्ये व्यक्त अव्यक्त ह्या सर्व दृष्टिकोनातून श्री विष्णूचं विश्वरूपामध्ये अवलोकन करण्यासाठी म्हणून आपण हा उपक्रम हाती घेतला आहे. तर आता 5व्या श्लोकाकडे येऊया. 5व्या श्लोकामध्ये स्वयंभू शंभू आदित्य पुष्कराक्षो महास्वन अनादिनिधनो धाता विधाता धातुरुत्तम. स्वयंभू, विष्णूला स्वयंभू म्हटलंय आणि विश्वरूपही स्वयंभू आहे. स्वयंभू म्हणजे काय? ज्याला कुणी निर्माण केलं नाही, ज्याला बसून एके दिवशी कुणी बनवलेलं नाही, जे आधीपासूनच आहे तसंच आहे, त्याला काय म्हटलंय? स्वयंभू. स्वयंभू म्हणून विश्वरूप कसं आहे? स्वयंभू आहे. कोणी त्याला बनवलं नाही. आधीही होतं, आजही हे, उद्याही राहील, असं हे स्वयंभू असलेलं विश्वरूप, ह्यालाच विष्णू स्वरूप म्हटलेलं आहे. स्वयंभू. शंभू, शम. शम म्हणजे काय? शम म्हणजे कल्याण. शंकर, शम करोति, कल्याण करणारा. कल्याण करणारा. कोणाचं कल्याण? या विश्वामधल्या सर्व भूतमात्रांचं कल्याणच करणारा हा विष्णू आहे. विष्णू म्हणजे हे विश्वरूप आहे. कल्याण या शब्दाचा अर्थ होतो स्थायी सुख देणारा, आनंद देणारा, असं हे विश्वरूपाचं स्थान आहे. आपल्याला वाटतं की सुख मी मिळवतो, सुख आपल्याला मिळतं. आपण सूर्योदय पाहताना दररोज नवीन सुख मिळतं का नाही आपल्याला? तोच सूर्य, तोच सूर्योदय, तरीसुद्धा प्रत्येक सूर्योदय हा सुख देणारा. कुठून मिळालं हे सुख? हे विश्वाकडून मिळालं आपल्याला आणि ह्या सुखाचा कधीही कंटाळा येत नाही. त्यामुळे शंभू, स्थायी सुख ओळखून ते नेहमी देत राहण्याचं कार्य जिथे चालू असतं ते विश्वरूप, किंवा आपण त्याला म्हणतोय विष्णू स्वरूप. शंभू. आदित्य, अदितीचा मुलगा. अदिती, अदिती म्हणजे की जी अखंड स्वरूप ह्या विश्वाला पाहू शकते. आम्ही अखंड स्वरूप नाही पाहत, आम्ही विश्वाला खंड खंड बघतो. खंड खंड म्हणजे सगळ्यात पहिला खंड हे माझं, हे तुझं. मग तू मध्ये पण अनेक खंड, हे माझ्या आवडतीचे तू, हे माझ्या नावडतीचे तू. त्याच्यामध्येही खंड अमुक जातीचे, धर्माचे, भाषेचे, देशाचे, व्यवसायांचे तू. खंड खंड खंड. आम्ही फक्त खंड खंड बघतो. पण जी अखंड बघू शकते की हे सर्व मिळून मानवता, ही मानवता आणि सर्व मिळून जीव, हे जीव आणि निर्जीव हे सर्व मिळून विश्व, अशी जी अखंडता बघू शकते ती अदिती. आणि या अदितीचा पुत्र आदित्य. त्यामुळे अखंडतेचं ज्ञान, ज्ञानरूपी प्रकाश आदित्य सूर्याला पण म्हणतात, जिथे सदैव प्रकाशित आहे. ज्ञानरूपी प्रकाश जिथे सदैव प्रकाशित आहे तो आदित्य. पुष्कराक्ष. अक्ष म्हणजे डोळे. पुष्कर म्हणजे की जो पुन्हा पोषण करणारा. अक्ष म्हणजे डोळे, पोषण करणारे डोळे. काय अर्थ होतो? ज्याचा दृष्टिकोन, ज्याचा निश्चय पोषण करण्याचा आहे, सर्वांना सर्व काही मिळावं असा जो दृष्टिकोन आहे त्याला पुष्कराक्ष असं म्हटलंय. आणि आपण बघितलं की या विष्णूचा म्हणजे या विश्वरूपाचाही हाच दृष्टिकोन आहे की सर्व भूतमात्रांना सर्व काही मिळावं. विश्वरूप आपल्याला देव करत असतं, पण आपण आपल्या कल्पनांपायी,
कल्पनेतल्या सुखाच्या इच्छेपायी वाईट साईट कर्म करून ते जे काही मिळतं आहे ते न मिळेन असं करतो. पण विश्वरूपाचा हेतू हा सर्व भूतमात्रांना पोषण व्हावं हाच असल्यामुळे पुष्कराक्ष असं विष्णूला आणि या विश्वाला म्हटलेलं आहे. त्यामुळे मनुष्य कितीही वाईट वागला तरी विश्वरूप सूर्योदय करतोच, सूर्य उगवतोच, प्रकाश मिळतोच, पाणी मिळतंच. त्यामुळे मनुष्याची जबाबदारी आहे की त्यांनी या विश्वरूपाचं हे पुष्कराक्ष पाहून स्वतःही त्या विश्वरूपाचा अंश असल्यामुळे तोच दृष्टिकोन बाळगावा. महास्वन, स्वन म्हणजे आवाज, शब्द. शब्द महास्वन म्हणजे सगळ्यात मोठा शब्द. कुठला? जिथे सगळे शब्द लय होतात, जिथे सगळे शब्द जिथून उदय पावतात, जिथे सगळे शब्द जिथे लय होतात त्याला विश्वरूप म्हटलेलं आहे. आणि सगळ्या शब्दांचं लयस्थान म्हणजे आकाश. ह्या विश्वामध्ये ओतप्रोत असलेलं आकाश, या आकाशामध्ये ओतप्रोत असलेलं विश्व. तर म्हणून महास्वन म्हणजे सर्व शब्द ज्याच्यात लय होतात ते हे विश्वरूप आहे. कुठलाही शब्द आपण घेऊ तो विश्वामध्ये लय होतो. विश्वाचा शब्द आहे, विश्वामध्ये लय होतो म्हणून महास्वन असं म्हटलंय. पुढे अनादि निधन, ज्याला आदी आणि निधन नाही म्हणजे आदी अंतरहित असा विष्णू, म्हणजेच असं विश्वरूप. त्याला आदी नाहीये. कोणी बनवलं, कोणी निर्माण केलं, कुठल्या तारखेला बनलं कोणाला काही माहीत नाही, कारण तसं नाहीच आहे. स्वयंभू जे ते आहे ना, स्वयंभू म्हणजे ते तसंच असतं, कायम स्वरूपी तसंच असणं, आदी अंतरहित असणं. ही कन्सेप्ट आहे ना, ही मनुष्याला पटायला फार अवघड असते. कारण मनुष्य प्रत्येकाचा आदी, जन्मतारीख, अंत, पुण्यतिथी किंवा मृत्यूची तारीख अशा पद्धतीने सगळ्या गोष्टींकडे बघायची सवय लावून घेतलेली. अखंडतेने बघू शकत नाही, अखंड अस्तित्वाला समजू शकत नाही. ही मनुष्याची अधोगती आहे. म्हणून आदी अंतरहित काय असू शकतं जे असंच आहे, स्वयंभू आहे, ज्याला अंत नाही. आपण ज्या गोष्टीचा नाश जरी केला तरी तो नाश नसून ते केवळ परिवर्तन असतं. एका स्वरूपातनं दुसऱ्या स्वरूपामध्ये परिवर्तन घडत असतं, नाश घडतच नसतो. म्हणून अनादि निधन, धाता. पुन्हा धाता शब्दाचा अर्थ पोषण करणारा, पालन पोषण करणारा, सतत देत राहणारा. बघा, आपल्याला जन्मल्यापासनं आत्तापर्यंत विश्वरूपाने काय काय दिलं ह्याची फक्त यादी करा, एक पान पुरणार नाही. इतक्या गोष्टी सतत आपण विश्वाकडनं घेत आलो आणि तरीसुद्धा असंतुष्ट आहोत आपण. तर हे असं धाता विष्णू, सतत देणारा, पालन पोषण करणारा धाता विश्वरूप दृष्टीने आपलं सतत पालन पोषण होत आहे. विधाता, विधी म्हणजे नियम, आणि या विधीप्रमाणे सगळ्या कर्मांची रचना ज्याच्यात आहे तो विधाता. आता ही विधी कोणी केले नियम, आणि हे नियम बदलता येतात का? पैसे देऊन फेरफार करता येते का? हे नियम असे आहेत की हे कोणीही बदलू शकत नाही, त्याच्यात कोणाचाही हस्तक्षेप चालत नाही. कारण हे नियम कसे आहेत, हे सुद्धा स्वयंभू आहेत. ह्याला त्रिगुणांचे नियम म्हणतात. आणि हे त्रिगुणांची गती म्हणतो आपण त्याला. कर्म आणि कर्माचे परिणाम हे त्या विधीप्रमाणे सतत घडत असतं. म्हणून गुणकर्म नियमानुसार विश्वामध्ये सतत सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात. एखादा वृक्ष, त्या बीजाला ते नियमानुसार पोषण मिळालं, तेवढा सूर्यप्रकाश, तेवढा उजेड, तशी माती, तसं पाणी, की त्याच्यातनं कोंब फुटतो. त्या कोंबाचं त्या नियमाप्रमाणे पुढे मोठं होऊन वृक्ष होतं. वृक्षाला त्या नियमाप्रमाणे फांद्या फुटतात, त्याप्रमाणे त्या नियमाप्रमाणे फुलं येतात, त्या नियमाप्रमाणे फळं येतात. या नियमांमध्ये कुणीही फेरफार करू शकत नाही.
तर म्हणून विधाता, नियमबद्ध, ज्याची सगळ्या गोष्टी सतत सतत सुरूच आहे, तो विष्णू अर्थात ते विश्वरूप. या विश्वरूपामध्ये आमचा मूड असेल किंवा आमचा मूड नसेल तरी त्या त्या वेळेला सूर्योदय होणार, त्या त्या वेळेला सूर्यास्त होणार, त्या त्या वेळेला चंद्रोदय होणार, त्या त्या वेळेला अमावस्या पौर्णिमा सगळ्या गोष्टी इथल्या तिथे सतत चालू आहेत, त्या नियमांप्रमाणे चालू आहेत. म्हणून विधाता. आणि शेवटचं आहे ह्या श्लोकातलं धातुरुत्तम. धातू म्हणजे की हे सगळे भूतमात्र स्थूल स्वरूप बनण्यासाठी जे घटक पदार्थ लागतात त्यांना धातू असं म्हणतात. आणि उत्तम हा शब्द अध्यात्मशास्त्रामध्ये लयस्थानाला वापरला आहे. ज्याच्यातून ते सगळं उत्पन्न होतं, ज्याच्यामध्ये ते सगळं लय असतं त्याला उत्तम असं म्हटलेलं आहे. त्यामुळे धातुरुत्तम म्हणजे ज्याच्यातून हे सगळे घटक पदार्थ वर येतात. कशात नाही येतात. तुम्ही सोनं घाला, तुम्ही कपडे घाला, तुम्ही अन्न घाला, तुम्ही मनुष्य बघा, तुम्ही काहीही बघा, ज्याच्यातून ते सगळं व्यक्त होतं ते सर्व धातुरुत्तम विष्णू असं म्हटलेलं आहे. आणि विष्णूतून म्हणजे पुन्हा या विश्वरूपातून सगळं व्यक्त होतं म्हणून त्याला धातुरुत्तम अशा अर्थाने संबोधण्यात आलं आहे. तर विष्णू सहस्रनामाचा 5वा श्लोक आज आपण पूर्ण केला. धन्यवाद.